नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, आमच्या चॅनलवरती मंदिर ट्रॅव्हलर्स. आत्ता आपण त्या नवीन स्पॉटला आलो आहे. स्पॉट तुम्ही बघताय पाठीमागे, विजयदुर्ग फोर्ट, विजयदुर्ग किल्ला. लास्ट टाइम तुम्हाला मी मंदिराच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की विजयदुर्ग दिसतो, इथून मंदिरही दिसतं, तेही तुम्हाला मी दाखवेन. आता जेट्टी वगैरे बंद आहे, त्यामुळे तुम्हाला बाय रोडच यावं लागेल. आता आम्ही पोचलो, इथे बाईकवरती आलो आहे आणि एंट्री फी आहे 5 रुपये, असं नाही, फक्त 5 रुपये पर पर्सन आहे, तर एवढं काही नाही आहे. आता आम्ही एंटर करतो आहे आतमध्ये फोर्टला. आजूबाजूचा व्ह्यू बघा, समुद्र किनाऱ्यावरतीच आहे एकदम. आतमधचं पण तुम्हाला मी दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, आवर्जून बघा, एकूण दर्शन दाखवतो तुम्हाला मी. चलो जाऊया आतमध्ये. हा एंट्रन्स आहे, जास्त हाईटला नाही आहे, समुद्र किनारपट्टीवरती आहे, पण बघण्यासारखं दृश्य आहे इथे एकदम. हे बघा, हा एंट्री आहे. इथून आता आपण एंटर झालं आहे. हे बघा, हा फोर्ट आहे. आता आपण फिरूया एक एक पॉईंट. इथे एक मंदिर आहे, आय थिंक श्रीराम लिहिलं आहे, म्हणजे रामाचं मंदिर आहे किंवा मारुतीरायांचं मंदिर आहे. बंद आहे. हां, मारुतीरायांचं मंदिर आहे, आता बंद आहे. दुपारचं आले म्हणून बहुतेक तर बंदच असणार. चला वरती जाऊया. चला वरती जा. विजयदुर्गाची माहिती आहे पूर्ण डिटेल. बघा, इथनं एंट्री केली. हा बुरुज आहे. हे इथे पहिल्या तोफा होत्या, इथून समुद्रातून येणाऱ्या. इथे खाली पण आहे आणि इथे वरती पण आहे. इथून तिन्ही बाजूनी पाणी आहे या किल्ल्याला. आणि हा याचा किल्ल्याचा मॅप आहे. हे बघा, असा किल्ल्याचा स्ट्रक्चर आहे पूर्ण. तर फिरूया आता आपण पुढे जाऊन. दिसायला खूप मस्त आहे फोर्ट. आता बरेच जुने झालेत, पण दिसायला खूप छान दिसतात. हे बघा, प्रत्येक ठिकाणी तोफांसाठी जागा आहेत, जेणेकरून समुद्रातून कोणी आलं तर तोफांच्या माराने त्यांना तिथेच संपून टाकायचं. इथून एक रस्ता आहे खाली जायसाठी. हे बघा, जर एकदमच जवळ आले असतील तर तो समोर बीच आहे, जो मी लास्ट टाइम एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये दाखवलं होतं. हे बघा, तिथे आमचं गाव आहे. ओके, चला वर जाऊया. हा दरवाजा आहे किल्ल्याचा. अशी वळणावळणाचे दरवाजे यासाठी असतात की जेणेकरून शत्रू मोठे मोठे खांब वगैरे किंवा तोफाच्या गोळ्यांनी सरळ दरवाजावर ते ठाल्ला होऊन ते तुटू नये म्हणून. ह्याच्यामुळे ते अडले जातात गोळे याच्या टाणामुळे. आणि कुठली मोठी अशी मोठा खांब वगैरे घेऊन येऊ शकत नाही स्ट्रेट ठोकायला. आणि तोफांच्या गोळ्यांचा माळा डायरेक्ट दरवाजा होऊ नये म्हणून अशा पद्धतीने दरवाजे उभे केले जातात बुरुजांचे. हा मुख्य प्रवेशद्वार आहे. हे बघा, मुख्य प्रवेशद्वारानं आपण एंटर केली
ओके, आलो आपण परिसरामध्ये किल्ल्याच्या. आता कलबतखाना म्हणजे राजेंचे प्रमुख मंत्रिमंडळ जे होतं त्यांची गुप्त अशी मीटिंग करायसाठी कलबतखाना होता. म्हणजे महत्त्वाचा मीटिंग या महत्त्वाचा काही निर्णय घ्यायचे असतील ना तर गुप्तपणे ते मीटिंग करून ते सर्व निर्णय घेतले जायचे. राजे हा इतर विजयदुर्ग कलबतखाना आहे. आता पुढे गुप्त मीटिंग्स जे काही निर्णय घ्यायचे असतात ते इथे घेतले जातात. पुढे जाऊया. या तोफा आहेत जुन्या, जतन करून ठेवल्या आहेत. त्यांच्यासाठी गाडा नवीन बनवला आहे. गाडा जुना नाही आहे बहुतेक तोफेचा, जुना पण असू शकतो. त्याला जतन करून नीट बघितलं नाव दिलं आहे छत्रपती ब्रिगेड कोल्हापूर तोफगाडा अर्पण. तोफगाडा अर्पण केलेला आहे छत्रपती ब्रिगेड कोल्हापूरवाल्यांनी. पुढे जाऊया. कलबतखाना झाल्यावरती आता आपलं ध्वजस्तंभाकडे, म्हणजे आपला जो ध्वज होता भगवा आपला तो तिथे वरती आहे, तिकडे जाऊया आपण आता. ध्वजाचं ठिकाण हे एकदम उंचावरतीच बांधलं जातं, कारण की तो लांबून कोणाला दिसला पाहिजे की तिथे आता कोणाचं राज्य आहे. म्हणजे आपला मराठ्यांचा झेंडा हा भगवा होता, तो लांबून कोणालाही दिसायचा की तिथे मराठ्यांचं वास्तव्य आहे करून. त्यामुळे तो एकदम उंचावरतीच असायचा. आता हा ध्वज लावलं नाहीये. हा आहे ध्वजस्तंभ. ध्वज लावला नाही, आपला भगवा झेंडा लावला नाही आहे, पण हा एवढा उंचीवरती असायचा. इथे एक छोटीशी पिंडी आहे. इथून संपूर्ण संपूर्ण परिसर इथून पूर्णपणे क्लिअर दिसायचा. हे बघा, इथून तुम्ही व्ह्यू बघा. इथूनही तोफांनी लांबपर्यंत हल्ला करू शकत होते. म्हणजे शत्रूच्या बोट वगैरे जर आल्या तर लांबपर्यंत असल्या तरी तुम्ही इथून त्यांना हल्ला करून तिकडे आपण शत्रूला संपू शकतो. त्या हिशोबानेच प्रत्येक किल्ल्याला उंचावरती असे बनवलेले होते. माडी कशासाठी असायची? माडी ही एकदम बुर्जाच्या उंच ठिकाणी बांधलेली असायची, जेणेकरून तिथे आपले सैनिक राहायची सोय होती. आणि प्लस महत्त्वाचं म्हणजे इथून सर्व ठिकाणी बारीक नजर ठेवून लक्ष देऊ शकतो आपण. इथून चारी बाजूला किल्ल्याच्या समुद्रातून लांबपर्यंत आपण पूर्ण लक्ष देऊ शकतो. आणि इथून शस्त्रसाठा वगैरे करून आपण तोफा, शत्रू बंदूकधारी आपले सैनिक असायचे इथे. इथून लांबपर्यंत तुम्ही
हल्ल्यापासून होते. मी हे उंचावरती यासाठी होतं की इथून तुम्ही पूर्ण गडाच्या चारी बाजूला तुम्ही लक्ष देऊ शकता या ठिकाणावरून. दाखव, पुढे येऊन दाखव. इथून संपूर्ण तुम्हाला प्रत्येक ठिकाणावरून लांबपर्यंत तुम्हाला एकदम शत्रू येणार असेल तर दिसणार त्यावेळी. या इथून पण तुम्हाला सर्वीकडून आता हे जरा सुटलंय काळाच्या ओघामध्ये. तुम्हाला एकदम उंचावरून पण तुम्ही संपूर्ण लांबपर्यंत बघू शकतो त्यावेळी. त्या हिशोबाने माझ्याने ते बांधलेलं होतं, बांधून घेतलं होतं. म्हणजे किती पण लांबपर्यंत शत्रू लपून येऊ शकत नव्हता त्या ठिकाणावरून. म्हणजे किती पण लपून, किती पण लांबून, किती पण छोटं जरी जहाज घेऊन आले तरी तुम्ही इथून आपले मावळे पाहू शकतो त्यांना. हे आहे तुळशी टाकी. जिथे तुळस आहे, तुळस होती म्हणजे ती तशी त्या अवस्थेमध्ये नाही, जशी पहिली होती त्या काळामध्ये. आणि हे टाकी पाण्याचं, तिथे पाण्याचा साठा असायचा जे तुळशीची पूजा वगैरे करायला, अजून देवाच्या कामासाठी वापरत असते त्यावेळी. नदीची अवस्था काळाच्या याच्यामध्ये ती दुरवस्था झाली, पण त्यावेळी हे बघण्यासारखं होतं असेल, म्हणजे होतं म्हणजे असेल त्यावेळीच्या टायमिंगला. थोडे झालं माझं किती मोठी वाले, पूर्ण शांत वाटतं आता इथे. एकदम सावली, एवढं ऊन पडले बाहेर, पण इथे आलं की आता एकदम सुकून वाटतोय, शांतता वगैरे. आणि सावली या झाडांमुळे पूर्ण सावली. सावली आता पुढच्या आणखी एक माडी ही पुरजाची आहे, या टोकाची एकदम, आणि उंच आहे सर्वात. हे बघा इथे बांधकाम बघा कसं आहे. हे बघा इथून संपूर्ण ठिकाणी लक्ष. हे या साईडची आहे समुद्राच्या. इथून आरामात छत्रपती मारा करू शकत होतं आपले मावळे. हे बघा तिथे पुढे आणखी एक आहे, जाऊया आपण तिथे. बांधकाम बघा कसं होतं. एक पुढे, हे बघा आणखी एक पुढे आहे. किल्ला खूप मोठा आहे, खूप म्हणजे खूप मोठा आहे. हे बघा हे आणखी एक होती ह्या साईडच्या टोकाची. इथून अख्खा समुद्र कवर. म्हणजे तुम्ही कुठूनही या, किल्ल्याच्या चारी बाजून तुम्ही कुठूनही या, शत्रू कुठूनही आला असता तरी तो त्याला मातच घ्यायची होती, त्याला हारायचंच होतं. असं बांधकाम केलं होतं किल्ल्यांच्या राजाने आपल्या सर्व. चला जाऊया पुढे, जाऊया पुढे आता आपण. बघा तटबंदी आहे पूर्ण ह्या साईडची किल्ल्याची. इथून पूर्ण तटबंदी अशा प्रकारे होती. हा इथून वरतून हा अजून पुढे आहे. हो हा गणेश बुरुज, अशी बुरुजांना नावं होती. इथे तोफा असायच्या, तोफा इथं असायच्या आणि इथून मारी करायची. हे बघा अशा प्रकारे. हे बघा इथून बंदुकींनी
आणि प्लस अजून बाण वगैरे जे असायचे ह्या बारीक ह्याच्यातून किंवा नजर ठेवायला इथून शत्रूवरती. आता बघा बुरुजाच्या खालून पायथ्याशी जर कोण आलं तर आपल्याला कळणार कसं? तर हे बघा किती उत्तम कलाकृती आहे. इथून सरळ आपल्याला पायथ्याचं दिसते खाली. आता ते वरतून दिसणार नाही आपल्याला, पण इथून आपल्याला क्लिअर दिसते खाली. हे बघा तुम्हाला दाखवायला झाडं वाढलेत. हे बघा मी झूम करून दाखवतो. हा पायथ्याच्या इकडचे या साईडला जर शत्रू लपला असेल तिथे येऊन नजरेतून चुकून तर इथून त्याच्यावरती हल्ला करू शकतो आपण, म्हणजे आपले मावळे करू शकतो ते. पुढे पुढे जाऊया, तटबंदीवरूनच जाऊया, तटबंदीवरूनच पुढे जाऊया आपण आता. हे बघा प्रत्येक ठिकाणी असे खाचे ठेवले जेणेकरून आपण शत्रू जवळ जरी आला ना आपल्या पायथ्याशी तरी पण आपल्या मावळ्यांना दिसायचं. इथून त्यांच्यावरती हल्ला करायचे बंदुकींनी, धनुष्यबाणांनी किंवा गरम तेल वगैरे ओतून त्यांच्यावरती हल्ला करायचे. हा दुसरा बुरुज आहे. पुढे हा एक बुरुज आहे. प्रत्येक बुरुजाला नावं दिलेली असतात. तो गणेश बुरुज होता आणि हा बुरुज त्याला नाव नाही दिले. प्रत्येक ठिकाणी म्हणजे हे तोफेसाठी होतं. जिथे आता बाकीच्या ठिकाणी तोफा नाही बसणार त्यासाठी ही अशी जागा बनवलेली होती जिथे ते तोफ आरामात राहू शकते. तोफेने हल्ला करू शकतो आपण. हे बघा तोफेसाठी हे तीन तोफांसाठी होते. ह्या दिशेला एक, ह्या दिशेला एक, ह्या दिशेला एक. त्यासाठी हे बुरुज बांधलेले होते. कारण अशा ठिकाणी तोफा नाही बसू शकत, रस्ता पण बंद होईल. त्यासाठी हे थोडे तटबंदीचे थोडं बाहेर काढून तोफांसाठी ह्या जागा हे बुरुज बांधलेले होते. कारण की तोफांचे हल्ले हे शक्तिशाली आणि लांबपर्यंत व्हायचे त्यासाठी. तर मला हे जास्त इतिहास माहिती नाही आहे आणि टाईम पण नाही आहे. जितकं कवर होते तितकं मी कवर करायचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला पण त्या ठिकाणी यावंसं वाटेल आणि इतिहास जाणून घ्यायची आवड वाटेल. इथे गाईड आहे. मी विचारलं गाईडला, 500 रुपये सांगितले त्याने. तर मला वाटलं की ठीक आहे, त्यापेक्षा मीच जेवढे होईल. कारण आपल्याला अख्खा दिवस नाही. ते बोलले की तुम्हाला मी पूर्ण गड फिरवेन करून, म्हणजे किल्ला फिरवेन करून, पण तितका टाईम नाही माझ्याकडे. त्याच्यामुळे मला संपूर्ण फिरायला होणार नाही. त्यामुळे मी गाईड नाही घेतला. मला जितकी माहिती आहे तितकी मी तुम्हाला सांगतो. हे बघा तो आणखी एक बुरुज आहे. हा एक बुरुज आहे. पुढे जाऊया. हा आणखी एक बुरुज आहे आणि हा मोठा बुरुज आहे. कारण की इथे पूर्ण समुद्राचा भाग पडतो, इथे कुठून येऊ शकतात. त्याच्यामुळे हा बुरुज मोठा आहे. हा एक बुरुज मोठा आहे आणि तिथे पुढे आणखी एक बुरुज आहे, तो एक मोठा आहे. आणि तिथे समुद्राचं खोल पाणी होतं, म्हणजे मोठी मोठी जहाजं इथपर्यंत येऊ शकतात. त्यामुळे हे बुरुज मोठे आहे. म्हणून मी झूम करून दाखवतो. हे बघा लाटा बघा किती मोठे आहेत. तिथे एक बुरुज ढासळला आहे लाटांनी. हे बघा अजून लाटा बघा किती आहेत मोठ्या. जाऊया पुढे.